शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगलीचा 92वा वर्धापन दिन विलिंडन महाविद्यालय सांगली येथे उत्साहात संपन्न झाला। सोहळ्यास पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे प्रमुख पाहुणे होते, तर अध्यक्षस्थानी सोसायटीचे मार्गदर्शक अण्णासाहेब मासुले हे होते। तर शिक्षण सेवक सोसायटीचे मार्गदर्शक श्री रवींद्र गवळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी प्रत्येक शाखेतील 2 सभासदांचा आदर्श सभासद सेवक शिक्षण सेवक पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला। तर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल करांडे विद्यालय गोंधळेवाडीचे शिक्षक तानाजी नरळे यांना आदर्श शिक्षण सेवक विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिक्षण सेवक सोसायटीच्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले। आमदार जयंत आसगावकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षण सेवक सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक चेअरमन राजाराम पाटील यांनी केले। व्हाईस चेअरमन संतोष नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। आभार मानद सेक्रेटरी प्राध्यापक धनपाल यादव यांनी मानले, तर सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले। कार्यलक्षी संचालक महेश सिंग राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले। कार्यक्रमात शिक्षण सेवक सोसायटीचे मार्गदर्शक BM पाटील, CY जाधव, अंजनी साळुंके, विद्यमान संचालक संदीप पाटील, संताजी घाडगे, विशाल शिंदे, बजरंग घागरे, नितीन जाधव, अरुण पाटील, आनंदा घोडे पाटील, संतोष वाटवे, अरविंद जैनापुरे, नीलांबरी पाटील, प्राध्यापक राणी यादव, शैलेश गोंधळे, प्रकाश बन्ने, राजेंद्र खांडेकर, सुरेश सावंत, सुहास मुरगुंडे तसेच सर्व सल्लागार सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।